हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहे पिझ्झा आणि त्यासाठी मी पूर्ण तयारी केली आहे. छान पिझ्झा बेस आणला आहे, पिझ्झा सॉस आहे, त्यानंतर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्सचा मिक्स आहे, हर्ब्स. सो फर्स्ट ऑफ ऑल मी पिझ्झा सॉस जे आहे तो पिझ्झा बेसला लावला. त्यानंतर पिझ्झा सॉस बेसला लावल्यावर त्यानंतर मी सगळे ते टॉपिंग्स जे आहे, शिमला मिरची, कॅप्सिकम त्याला म्हणतात, ऑनियन आणि कॉर्न हे माझ्याकडे होतं अवेलेबल. सो मी ते तिन्ही पण चॉप केलं, शिमला मिरची आणि ऑनियनला. त्यानंतर हे तिन्ही गोष्टी मी पॅनवर ठेवल्या, थोडंसं बटर टाकलं आणि शॅलो फ्रायसारखं केलं. याने टेस्ट छान येते मस्त पिझ्झाची. सो हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे सगळं मी छान प्रॉपरली गार्निशिंग केलं. त्यानंतर गार्निशिंग झाल्यानंतर मी ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्सला वरतून स्प्रेड केला. त्यानंतर थोडंसं सॉल्ट मी स्प्रिंकल ऑन केलं त्यावर. सो हे आपलं रेडी झालं आहे. आणि त्यानंतर जे होतं, युजली आपण मोझरेला चीज टाकतो वरतून, पण माझ्याकडे चीज क्यूब होते. सो मी त्यालाच बारीक कट केले, छान छोटे छोटे, आणि त्यालाच वरतून टॉपिंग केलं आहे. सो हा आपला रेडी झाला आहे आता बेक करायसाठी. सो बेक करायसाठी मी प्रीहीटेड कढई ठेवली होती गॅसवर. त्या कढईमध्ये मी सॉल्ट टाकलं आणि त्या सॉल्टवर एक प्लेट ठेवली होती. आता मोस्ट ऑफ दी नसतं कुणाकडे, सो ओव्हन नसलं की आपण छान कढई, तो ओव्हन नसला तर प्रॉब्लेम नसतो, आपण कढईमध्ये पण करू शकतो. आणि वरतून छान झाकण ठेवलं होतं. सो आफ्टर 10 मिनिट्स तुम्ही बघता आहे, बघा इतका छान झाला आहे पिझ्झा, मस्त. सो मग मी चेक केला आणि तसंच काढला. सो काढल्यानंतर मग त्याला कटिंग करायचं होतं. सो चाकूनेच मी कट केला छान पीसेसमध्ये आणि वरतून मी सॉस टाकलं. थोडेसे ऑरिगॅनो फ्लेक्स मी वरतून स्प्रिंकल ऑन केले आणि सगळ्यांना सर्व केलं. सगळ्यांचे छान रिॲक्शन्स होते आणि आवडला पण, टेस्टमध्ये पण आवडला सगळ्यांना. सो आपलं मेन हेच असतं ना, की काय पण केलं आणि ते सगळ्यांना आवडलं की आपल्याला आतून खुशी मिळते. तेच माझं मोटिव्ह होतं, सगळ्यांना आवडलं. युजली माझे आईबाबा तर पिझ्झा कधी खात नाही, पण त्यांनीसुद्धा टेस्ट केलं आणि छान आवडलं त्यांना. माझा छोटा पिल्लू तर खूपच, त्याला पिझ्झा, फ्रेंच फ्राईज हे खूपच आवडतं. सो त्याला पण आवडलं. माझी दीदी आणि तिचा मुलगा हे माझ्याकडे आले होते. सो स्पेशली मी त्यांच्यासाठी बनवलं होतं पिझ्झा. तिला पण भरपूर आवडला आणि होममेड होता, घरगुती, छान असं, म्हणजे आपण खाऊ शकतो आपण घरी बनवून. सो सगळ्यांना आवडला. तुम्हाला पण आवडलं असेल ही रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर पण करा. चलो बाय, थँक्यू एव्हरीवन.